गीता धर्ममंडळातील मान्यवर पदाधिकारी आणि सभागृहामध्ये उपस्थित असणारे श्रोते भगिनी, कारण आज बंधू काय कोणी दिसत नाही, तर तुम्हा सर्वांना सप्रेम नमस्कार. उद्या 29 तारीख आहे जुलै महिन्याची आणि बुधवार वार आहे. उद्याचा जो दिनविशेष आहे तो म्हणजे उद्या आषाढ महिन्यातली पौर्णिमा आहे. आपल्याला माहिती की दर महिन्यातून एक पौर्णिमा येते. प्रत्येक महिन्यातल्या शुद्ध पक्षातली 15वी तीथ म्हणजे पौर्णिमा. श्रोते हो, या पौर्णिमेच्या दिवशी काही ना काहीतरी विशेष घटना घडलेली आहे. जर उदाहरण द्यायचं झालं तर चैत्र महिन्यामध्ये माळीकऱ्यांचा जन्म आहे, वैशाख महिन्यामध्ये गौतम बुद्धांचा जन्म आहे, ज्येष्ठ महिन्यामध्ये सुवासिनींनी माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं आणि हा पती 7 जन्म मला मिळावा म्हणून केलेली वटपूजनाची पौर्णिमा आहे. श्रावण महिन्यातली नारळी पौर्णिमा आहे. त्यानंतर आश्विन महिन्यातली कोजागिरी पौर्णिमा आहे. कार्तिक महिन्यातली त्रिपुरारी पौर्णिमा आहे. मार्गशीर्ष महिन्यातली दत्त जन्माची पौर्णिमा आहे. फाल्गुन महिन्यातली ज्याला आपण हुताशनी पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा म्हणतो, म्हणजे काही ना काहीतरी घडलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी. तसं उद्याच्याला आषाढ महिन्यातली पौर्णिमा आहे. मग या दिवशी काय घडलं, तर याच दिवशी पण 5000 वर्षांपूर्वी यमुना नदीच्या एका बेटावर व्यासांचा जन्म झाला. ही घटना घडली. अर्थात व्यासांचा जन्म या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी झाला म्हणून आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं नाव आहे. आणि व्यासांना आद्य जगद्गुरु मानलेला आहे आणि म्हणून या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असं सुद्धा नाव आहे. आणि मग तेव्हापासून अगदी आज तागायत या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडे व्यासपूजन, गुरुपूजन होतं. ही परंपरा आज तागायत हजारो वर्षापासून चालू आहे. अर्थात या व्यास पौर्णिमेनिमित्त, गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा तर देतो आणि तुमचं आध्यात्मिक प्रगती किंवा पारमार्थिक प्रगती तुमची भगवंतानं खूप जोरानं करावी अशी पण त्याच्या चरणी प्रार्थना करतो. या व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं, गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला याच व्यासांचं चरित्र सांगणार आहे, व्यासांनी केलेलं कार्य सांगणार आहे आणि त्यानंतर गुरु शब्दाची व्याख्या, गुरुची लक्षणं, गुरु शिष्यांच्या जोड्या, त्यानंतर गुरुचा महिमा वर्णन करणारी काही संतांची वचनं, काही श्लोक आणि त्यानंतर गुरुचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे, गुरु का गरजेचा आहे, गुरु का करावा, हे सांगून मी माझ्या विषयाचा आज समारोप करणार आहे. तर व्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या दिवशी यमुना नदीच्या एका बेटावर 5000 वर्षांपूर्वी झाला. अर्थात या व्यासांच्या वडिलांचं नाव पराशर ऋषी असं होतं आणि आईचं नाव मत्स्यगंधा होतं, की जी पुढे शंतनू राजाची बायको सत्यवती झाली. त्यानंतर व्यासांच्या पत्नीचं नाव वटिका होतं, ती जाबाली ऋषींची मुलगी. व्यासांच्या मुलाचं नाव शुकमुनी, ज्यांनी परीक्षित राजाला शुकताल या ठिकाणी भागवत कथा सांगितली आणि अवघ्या 7 दिवसामध्ये त्यांचा उद्धार केला, त्या परीक्षित राजाचा उद्धार केला. अशा या व्यासांचा आश्रम हिमालय पर्वतामध्ये सरस्वती नदीच्या काठी आहे. त्याला व्यासगुंफा किंवा शम्याप्रास असंही म्हटलं जातं. व्यासांना अनेक नावं आहेत.
एक नाव आहे पाराशार्य, पराशर ऋषींचा मुलगा म्हणून हे नाव आहे. दुसरं नाव त्यांना आहे बादरायण. त्यांचा जन्म यमुना नदीवरच्या ज्या एका बेटावर झाला तिथे बोरीची झाडं, संस्कृतमध्ये बोरीला बद्री म्हणतात, बोरीची झाडं खूप होती म्हणून बादरायण. आणि आणखीन एक कारण सांगितलं जातं की व्यासांनी बद्रिका धामला तपश्चर्या केली आणि या तपश्चर्याच्या वेळेला त्यांनी बोरं खाल्ली होती, बोरं खाऊन हे तप केलं आणि म्हणून त्यांना बादरायण असं म्हटलं जातं. त्यानंतर व्यासाचं एक नाव आहे कृष्णद्वैपायन. तर व्यास हे रंगाने कृष्ण म्हणजे काळे होते आणि त्यांचा जन्म यमुना नदीच्या एका बेटावर, बेटाला द्वीप असं म्हणतात म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन असं म्हटलं जातं. आणि व्यासांना आणखीन एक नाव आहे ते म्हणजे वेदव्यास किंवा वेदो नारायण. श्रोतेहो, आपण कालगणनेच्या दृष्टीनं 4 युग मानतो आणि या प्रत्येक युगामध्ये एक महापुरुष होऊन गेलेला आहे की ज्या महापुरुषानं त्याच्या विचाराचा प्रभाव संबंध युगभर लोकमानसावर असायचा. तर जे पहिलं युग आहे सत्ययुग, त्यामध्ये वैवस्वत मनु होऊन गेले. त्रेतायुगामध्ये अपांतरतमा होऊन गेले. कलियुगामध्ये आद्यशंकराचार्य होऊन गेले आणि द्वापार युगामध्ये वेदव्यास होऊन गेले. तेव्हा अशा या व्यासांचं आपण कार्य आता पाहणार आहोत. तर त्यात आत्ताच मी सांगितलं की त्यांना वेदव्यास किंवा वेदो नारायण का म्हणतात, याही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर समजेल. श्रोते हो, आपल्याला माहिती की आपला हा जो सनातन वैदिक आर्य हिंदू धर्म आहे किंवा आपली जी भारतीय संस्कृती आहे त्याचं सगळं तत्वज्ञान म्हणजे वेद वाङ्मय आहे. अर्थात वेदांच्याबद्दल असं म्हटलं जातं की वेद हे कोणी पुरुषानं लिहिलेले नाहीत म्हणून वेदांना अपौरुषेय असं म्हणतात. मग वेदांची रचना कोणी केली? वेद हे ईश्वर निर्मित आहे, म्हणजे ईश्वरानं निर्माण केले होते. त्याचं सुद्धा असं सांगितलं जातं की म्हणे देव हे क्षीरसागरावर शेषनागाच्यावर या ठिकाणी योग निद्रेसाठी गेले. परमेश्वराची जी निद्रा असते ती तुमच्या आमच्यासारखी नसते, तिला योग निद्रा म्हणतात. आणि या योग निद्रेमध्ये गेले असताना ते घोरायला लागले आणि घोरताना त्यांच्या उच्छवासातून हे सगळे वेद मंत्र बाहेर पडले. अशा प्रकारे वेद रचनेच्या बद्दल असं सांगितलं जातं. मग आता अशा रीतीनं हे सगळे वेदमंत्र बाहेर पडले. मग व्यासांनी काय काम केलं याच्यामध्ये की हे सगळे वेदमंत्र हे विखुरलेले होते. जसं आपल्या घरामध्ये मोठं कुटुंब असावं, घर लहान असावं, तशात पाहुणे यावेत भरपूर, म्हणजे घरात आपल्या जिकडे तिकडे पसाराच पसारा दिसतो, तसं या वेदमंत्रांचं ते सगळे विखुरलेले होते. व्यासांनी काय कार्य केलं की त्यांनी हे सगळे जे वेदमंत्र आहेत भगवंताच्या निश्वासातून उच्छ्वासातून बाहेर पडलेले हे सगळे वेदमंत्र त्यांचे त्यांनी संकलन केलं. संकलन करणं म्हणजे गोळा करणं, जमा करणं, एकत्रीकरण. आणि मग त्याचे त्यांनी काय केलं, सुसूत्रीकरण केलं. बघा, आपल्याला डॉक्टरांनी चिठ्ठी दिली की आपण मेडिकल शॉपमध्ये जातो, आपण त्याला ती चिठ्ठी दाखवली की 2 मिनिटात तो आपल्याला औषधं काढून देतो. का? कारण त्याने वेगवेगळ्या प्रकारची जी औषधं आहेत ना त्याचं संकलनच नाही केलं, तर त्यांनी त्याचं व्यवस्थापन केलंय, सुसूत्रीकरण केलंय. त्यामुळे हवं ते औषध त्याला पटदिशी शोधता येतं. तर व्यासांना सुद्धा असं वाटलं की वेदांचा अभ्यास इथून पुढच्या काळामध्ये कोणी ना कोणतरी अभ्यास करणार ना, मग त्या अभ्यासकांना वेदांचा अभ्यास करणं सोयीचं जावं, सोपं जावं म्हणून व्यासांनी हे कार्य केलं. सगळ्या वेदमंत्रांचं संकलन केलं, त्याचं व्यवस्थापन केलं, सुसूत्रीकरण केलं
आणि त्या वेद मंत्रांचे एकूण 4 भाग पाडले, त्याला 4 वेद म्हणतात. आणि हे 4 वेदांचे भाग, हे 4 वेद त्यांनी एकेका शिक्षकाकडे त्याच्या स्वाधीन केले की तू हे मौखिक पद्धतीने जप. म्हणजे तू तुझ्या शिष्याला सांग, त्यांच्याकडून ते वेद कंठस्थ करून घे. मग त्या शिष्यानं पुढच्या वेळेला गुरुची भूमिका घेऊन पुढच्या समोरच्या शिष्यांना अशा पद्धतीनं मुद्रण कला येईपर्यंत हे सगळे वेद जे आपल्याला उपलब्ध झाले ते या पद्धतीने झाले. त्याला मौखिक पद्धती म्हणतात, तोंडातोंडी चाललेले वेद. आणि मग मुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर आज हे सगळे वेद वाङ्मय आज ग्रंथरूपाने आपल्याला उपलब्ध आहे. पण तो पण हजारो वर्ष हे आलं ना सगळं. म्हणजे या ऋषी परंपरा, गुरु परंपरेनं हे सगळं जतन करून ठेवलं, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं पहिला जो वेद आहे तो ऋग्वेद आहे. हा जो ऋग्वेद आहे तो पहिल्या ऋषींच्या स्वाधीन केला. आणि या ऋग्वेदामध्ये काय आहे तर वेगवेगळ्या देवतांची, देवांची स्तुती स्तोत्र आहेत. वेदामध्ये अशा प्रकारचे हे ज्ञानमंत्र आहे. त्यानंतर दुसरा जो वेद आहे त्याचं नाव यजुर्वेद, तो वैशंपायन ऋषींच्याकडे सोपवला. या वेदामध्ये काय आहे तर या यजुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे करावायचे यज्ञविधी, कोणता यज्ञ कधी करावा, त्याचे नियम काय, त्याचे फायदे काय, अशा रीतीनं या सगळ्यांबद्दलची माहिती या यजुर्वेदामध्ये आहे. त्यानंतर तिसरा जो वेद आहे तो म्हणजे अथर्ववेद. हा अथर्ववेद त्यांनी सुमंत ऋषींच्याकडे सोपवला. या अथर्ववेदामध्ये काय येतं, या अथर्ववेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार, त्याची लक्षणं, त्यावर उपाययोजना, भानामती, वशीकरण, अशा प्रकारचे जादूटोणा, अशा प्रकारच्या संबंधी माहिती या वेदामध्ये आहे. आणि शेवटचा वेद म्हणजे सामवेद. या सामवेदामध्ये गायन, आपलं संगीत याबद्दलची सगळी माहिती आहे. आपलं भारताचं जे शास्त्रीय संगीत आहे याला जगात तोड नाही, एक दर्जा आहे उत्तम अशा प्रकारचा. तर हे सगळं त्या सामवेदामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे अशा रीतीने हे काम व्यासांनी केलं, वेदमंत्रांचे विभाजन. म्हणून त्याला वेदव्यास किंवा वेदो नारायण म्हणतात. अशा रीतीने ज्ञानाची विभागणी व्यासाने खूप उत्तमरित्या केली. आणि म्हणून व्यासांना भारतीय ज्ञान परंपरेचे शिखर पुरुष असं म्हटलं जातं. तेव्हा व्यासांचं आपण पहिलं काम पाहिलं, वेदमंत्रांचे व्यवस्थापन केलं, म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात. आता दुसरं कार्य व्यासांचं ते म्हणजे त्यांनी महाभारत या ग्रंथाची रचना केली. या महाभारत ग्रंथाला जय किंवा भारत असंही नाव आहे. हा महाभारत ग्रंथ सर्वात मोठा ग्रंथ आहे. संस्कृत भाषेतला हा ग्रंथ आहे. 1,00,000 श्लोकांची संख्या आहे, 18,00,000 शब्दांची संख्या आहे. आणि हा ग्रंथ कौरव पांडव यांच्या युद्धानंतर 3 वर्षांनी रचला गेला. तेव्हा अशा प्रकारचा हा महाभारत ग्रंथ हा स्वतः व्यासांनी सांगितला आणि गणपती बाप्पांनी लिहून घेतला. अर्थात जसं नेवाशाला प्रवरा नदीच्या काठी जे पैस खांबाचं मंदिर आहे, त्या पैस खांबाला माऊलींनी पाठ टेकवली आणि गीतेवरचं भाष्य, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, भावार्थ दीपिका म्हणतो, ते सांगितले आणि सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली. तशा प्रकारचं हे काम आहे. महाभारत हा जो ग्रंथ आहे ना त्याला 5वा वेद म्हटलं जातं. अर्थात या महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. आदी पर्व आहे, सभा पर्व आहे, वन पर्व आहे, विराट पर्व आहे किंवा भीष्म पर्व आहे. अशा 18 पर्व आहेत. आपली ही जी भगवद्गीता आहे ना हा स्वतंत्र ग्रंथ नाही. व्यासांच्या भीष्म पर्वामध्ये महाभारतातल्या ही गीता येते. अर्थात अशा पद्धतीनं या महाभारत ग्रंथामध्ये व्यासांनी अनेक व्यक्तिरेखा रेखाटल्या आहेत. त्यांचे स्वभाव सुद्धा विविध प्रकारचे त्यांनी रेखाटले आहेत. आणि काय घडलं, आपले जे सारस्वत आहेत, साहित्यिक आहेत, त्यांना एकेका व्यक्तिरेखेचा मोह झाला
आणि मग कुणाला जी व्यक्तिरेखा आवडली त्या व्यक्तिरेखावर एखाद्या साहित्यिकानं नाटक लिहावं, एखाद्यानं कथा लिहावी, एखाद्यानं कादंबरी लिहावी, एखाद्याने खंडकाव्य लिहावं. बी आर चोपडाने आपल्याला माहिती महाभारताची मालिका सादर केली होती आणि ती खूप लोकप्रिय झाली. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी महाभारताची रचना हे व्यासांचं दुसरं कार्य. तिसरं जे कार्य व्यासांनी केलं ते म्हणजे त्यांनी पुराणांची रचना केली. ही जी पुराणं आहेत याची रचना कशासाठी केली तर आपल्याला माहिती की वेद हे सगळे संस्कृतमध्ये आहेत आणि संस्कृत भाषा सर्वसामान्यांना येत नाही, त्यांना ती वेदांचं सार कळणार नाही, म्हणून हे सगळं वेदांचं सार व्यासांनी कथारूपानं सांगितलं, त्याला पुराण असं म्हणतात. या पुराणांची संख्या 18 आहे आणि या 18 पुराणांच्या मिळून श्लोकांची संख्या 4 लाखाच्या पुढं आहे. मग त्याच्यामध्ये गणेश पुराण आहे, विष्णू पुराण आहे, ब्रह्मपुराण आहे, शिवपुराण आहे, गरुड पुराण आहे, भागवत पुराण आहे. अर्थात ही पुराण फार लोकप्रिय झाली. त्यानंतर व्यासांनी आणखीन एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे ब्रह्मसूत्र. तर अगोदर आपण वेदांची रचना पाहिली. वेद हे ईश्वर निर्मित आहे. वेद रचना झाल्यानंतर म्हणजे वेद काळानंतर उपनिषदांची रचना झाली. उपनिषद ही पण ईश्वर निर्मित आहे. फक्त आमच्या ऋषी मुनींचं किती भाग्य की या ऋषी मुनींनी प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून उपनिषद ऐकली. उपनिषद वेदांच्या नंतर निर्माण झाली, शेवटी निर्माण झाली, म्हणून उपनिषदांना वेदांत असे म्हणतात. उपनिषद 108 आहेत. त्यापैकी 10 उपनिषद ही महत्वाची आहेत. ईश आहे, केन आहे, कठ आहे, मंडूक आहे, मांडुक्य आहे, ऐतरेय आहे, तैतरेय आहे. अर्थात ही जी उपनिषद आहेत त्यामध्ये जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, जगदीश म्हणजे काय, यांचे परस्पर संबंध काय याबद्दलची माहिती. तर उपनिषदातले जे मंत्र आहेत हे सुद्धा समजणं जरा अवघडच आहे, म्हणून व्यासांनी त्याची पण काळजी घेतली. त्यांनी काय केलं तर हे जे उपनिषदातले मंत्र आहेत ते सूत्रवधा भाषेमध्ये त्यांनी मांडले. त्यामुळे काय झालं, सूत्रवधा भाषेमध्ये उपनिषदातलं ज्ञान किंवा मंत्र मांडले, त्याला ब्रह्मसूत्र म्हणतात. आणि त्यामुळं या उपनिषदांचा अभ्यास करताना खूप फायदा झाला. तुम्ही गणितामध्ये सूत्र असतात बघा, सूत्र कसं असतं, लहानसं असतं, पण अवघड जरी गणित असतं ना तर चटकशी सुटलं जातं. म्हणजे याचा फायदा काय झाला ब्रह्मसूत्रांचा, उपनिषदांचा अभ्यास करणं अभ्यासकांना सोपं झालं. तर अशा रीतीनं काय प्रचंड लेखन व्यासांनी केलं. तुम्ही पहा ना, अचाट लेखन आहे, अफाट लेखन आहे. हे त्यांचं वाङ्मयीन जे कार्य आहे ना हे खरंच अचंबित करणार आहे, स्थिरित करणार आहे, थक्क करणार आहे. आणि म्हणून व्यासांना आद्य जगत गुरु म्हणून या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. सर्वमान्य असं त्यांचं हे पद आहे. आणि अशा या व्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या दिवशी झाला, म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात. आणि व्यास हे जगाचे आद्यगुरु मानले जातात आणि म्हणून या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असं म्हणतात. व्यासांना पद्मपुराणामध्ये विष्णूचा 17वा अवतार म्हणतात. व्यासांच्या बद्दल अजून एक उल्लेख गौरवानं केला जातो आणि तो म्हणजे व्यासोच्छिष्टम जगत सर्व. याचा अर्थ काय, एखादा मनुष्य जेवायला बसला, एक 2-4 घास खाले, काहीतरी काम निघतं आणि ते ताट तसंच ठेवून तो निघून जातो. ताटात उरलेलं जे अन्न आहे ना त्याला आपण उष्ट म्हणतो. तर व्यासांनी हे जग उष्ट केलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा तर व्यासांचं जे लेखन आहे ते सर्वस्पर्शी आहे. आणि आज वेगवेगळ्या भाषेतल्या साहित्यामध्ये जे नाही ते व्यासांनी केव्हाच लिहून ठेवलंय. आणि आज जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये जे नाही ते व्यासांनी पण लिहिलेलं नाही. म्हणजे व्यासांना हे सगळं ज्ञान आत्मसात झालेलं होतं हा त्याचा अर्थ आपण घ्यायचा. आणि म्हणून त्यांना
व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यानंतर या ठिकाणी हे जे व्यास होते यांची पूजा या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी केली जाते. आपल्याकडे नेहमी लक्षात घ्या की गुरुपूजन म्हणजे व्यक्तीचं पूजन नसतं, ते विचारांचं पूजन असतं. तेव्हा व्यासपूजन म्हणजे व्यासांच्या विचारांचं पूजन. व्यासांनी जे काही लिहून ठेवलंय ते आम्ही अभ्यासलं पाहिजे, आमच्या आचरणात आणलं पाहिजे, हा त्याच्यातला अर्थ अभिप्रेत आहे. तेव्हा व्यासपूजन म्हणजे व्यासांच्या दिव्य प्रतिभेला, प्रकांड पांडित्याला भारतीयांनी केलेला मानाचा मुजरा म्हणजे व्यासपूजन होय. अर्थात अशा प्रकारे या ठिकाणी असं हे व्यासांचं जे लेखन आहे, साहित्य आहे, तर हे त्यांनी मिरवण्यासाठी, मी साहित्यिक आहे मिरवण्यासाठी लिहिलेलं नाही. त्या लेखनाचा हेतू सुद्धा खूप पवित्र आहे, शुद्ध आहे. काय हेतू आहे तो? अगदी थोडक्यात सांगायचा झाला तर सर्वे अपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. जगाचं कल्याण व्हावं, सगळ्या लोकांना भगवंताची प्राप्ती व्हावी, सर्वांना सुख मिळावं, जगामध्ये शांतता नांदावी, असा तो उद्देश आहे. तेव्हा त्यांना साहित्यिक म्हणून निर्वायचं नव्हतं, त्यांना साहित्यिक म्हणून काही अभिनिवेश सुद्धा नव्हता. हे त्यांनी सगळं आपल्यासाठी लिहून ठेवलं आणि ते निघून सुद्धा गेलं. म्हणजे इतके, जसं आपण एखाद्या शेतामध्ये कणीस पाहतो, त्या माणसाला शेकडो दाणे असतात, पण त्यासाठी एका दाण्यानं कोणीतरी गाळून घेतलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यांनी सगळं आपल्याला संपून घेतलंय म्हणून हे सगळं आहे. आपल्या भारतामध्ये जे काही आजचे 5-50 वर्ष सोडून द्या, पण त्याच्या अगोदर जो काही सुकाळ होता भारतामध्ये ते सगळं त्याचं श्रेय या गुरु परंपरेला, व्यास परंपरेला नक्कीच द्यावं लागेल. त्यानंतर या व्यासांना ब्रह्मदेव म्हटले, व्यासांना विष्णूची उपमा दिली आहे, व्यासांना शंकराची उपमा दिली आहे. पण व्यास म्हणजे एक तोंड असलेले ब्रह्मदेव, व्यास म्हणजे 2 हात असलेले विष्णू, व्यास म्हणजे 2 डोळे असणारे शंकर. एवढंच नाही, हे तिन्ही एकत्र केले, ब्रह्मा विष्णू महेश, यातून जे एक तयार होईल ते म्हणजे व्यास. म्हणजे बघा व्यासांची बुद्धिमत्ता किती तल्लख असेल, त्यांची प्रतिभा किती उत्तुंग असेल, त्यांची कल्पना शक्ती किती अफाट असेल, याची आपल्याला झलक पाहायला मिळते. आणि आजच्या या दिवशी म्हणजे उद्याच्या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी हे व्यासपूजन होतं, हे गुरुपूजन होतं, भारतभर होतं. आणि या दिवशी साधक म्हणा, शिष्य म्हणा, हे मग ते कला क्षेत्रातले असोत, साहित्य क्षेत्रातले असोत, क्रीडा क्षेत्रातले असोत, अध्यात्म क्षेत्रातले असोत, हे आवर्जून आपल्या गुरुच्या घरी जातात, त्यांचं दर्शन घेतात, त्यांना वंदन करतात, त्यांची स्तुती करतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि धन्य होतात, कृतार्थ होतात. तेव्हा व्यासपूजन किंवा गुरुपूजन हे शिष्याच्या आयुष्यातली पर्वणी आहे, एक पवित्र दिवस आहे. गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि धन्य होणं, सार्थकी होणं. आता हे जे गुरुपूजन आहे साधारणपणे 2 प्रकारचं होतं. एक स्थूल पूजन म्हणजे गुरुला उच्च आसनावर बसवणं, त्यांची पाद्यपूजा करणं, त्यांना गंध लावणं, त्यांना पुष्पहार घालणं, त्यांना वस्त्र प्रावरण देणं, चांगली गुरुदक्षिणा देणं आणि त्यांचे आशीर्वाद. पण आपल्या गुरु परंपरेला भारताला देदीप्यमान गुरूंची परंपरा लाभलेली. लक्षात जगाला असलं कुठलं वैभव नाही जगाला. ते फक्त म्हणजे या खरं आपण म्हणलं ना, मेरा भारत महान, किती बरोबर आहे, 100 पैकी 200.
आपल्या गुरु परंपरेला हे अशी व्यक्तिपूजा मान्य नाही. जसं आपल्याला माहिती की आपल्याला सध्या आपल्या देशामध्ये व्यक्तिपूजा फार वाढलेली आहे आणि आपण नागरिकशास्त्र अभ्यासलेले आहे. लोकशाहीच्या दृष्टीनं व्यक्तिपूजा अशी फार वाढणं हे लोकशाहीला घातक आहे. तेव्हा मागाशी मी बोलून गेलो की गुरुपूजन किंवा व्यासपूजन हे व्यक्तीचं नसतंच, ते विचारांचं असतं. तर मग व्यासपूजन म्हणजे नेमकं काय? तर व्यासपूजन किंवा गुरुपूजन म्हणजे सत्याचं पूजन, न्यायाचं पूजन, नीतीचं पूजन, ज्ञानाचं पूजन, सत आचाराचं पूजन, सत विचाराचं पूजन. या गुरुपरंपरेनं काय काम केलं? तर आपली जशी ही भारतीय संस्कृती आहे, वैदिक आर्य सनातन हिंदू धर्म आहे, अशा प्रकारच्या 48 संस्कृत्या जगामध्ये होत्या. काळाच्या सुनामीमध्ये सगळ्या संपल्या, पण आपली जी संस्कृती आहे, आपला जो धर्म आहे, हा मात्र शाबूत राहिला, सही सलामत राहिला. कारण आमच्या या गुरु परंपरेनं या भारतीय परंपरांचं, या वैदिक आर्य सनातन धर्माचं जतन केलं, रक्षण केलं, संवर्धन केलं आणि त्याप्रमाणे आचरण सुद्धा केलं. अर्थात अशा रीतीनं या ठिकाणी आपण व्यासांचं चरित्र आणि कार्य पाहिलं. आता पुढच्या मुद्द्याकडे बोलूया. तर गुरु शब्दाची व्याख्या आपल्याला पाहिजे. गुरु हा शब्द संस्कृत मधला शब्द आहे. गु याचा अर्थ होतो अज्ञान आणि रू याचा अर्थ होतो नष्ट करणारा. गु शब्दस्त्वम अंधकाराहास्य, रू शब्दस्त्वम अंधकार निरोधकाः. म्हणजे गुरु शब्दाची व्याख्या विग्रह झाला, अज्ञान दूर करणारा, अज्ञान नष्ट करणारा. आता हे अज्ञान कसलं आहे? हे अज्ञान म्हणजे अहो आपण बस स्टॉपला समजा गेलो तर तो कोणता बस स्टॉप आहे ते वरती लिहिलेलं असतं. एखादी बस आली, कुठून आली आपल्याला कळतं, कुठं जायची हेही आपल्याला कळतं. पण आपल्याला विचारलं की तू कुठून आला, कशासाठी आला इथं जीवनामध्ये, तुला कुठं जायचंय, काय उत्तर आहे आपल्याजवळ? म्हणजे आपल्याला स्वस्वरूपाची ओळख नाही. आणि ही गुरु परंपरा आपल्याला जे अज्ञान आहे ते अज्ञान आपल्यातलं हे घालवतं आणि स्वस्वरूपाची ओळख करून देतं. तेव्हा अशा रीतीने गुरु शब्दाची व्याख्या सांगितली. आणखीन एक व्याख्या सांगतो. गु म्हणजे ईश्वराचे गुण आणि रू म्हणजे ईश्वराचं रूप. जो ईश्वराचे गुण आणि रूप दाखवतो तो गुरु. त्यानंतर आपल्या सूर्यमालेमध्ये आपल्याला माहिती 9 ग्रह आहेत. त्यातला आकारानं विस्तारानं मोठा ग्रह म्हणजे गुरु. मग गुरु याचा अर्थ काय झाला? गुरु म्हणजे मोठा. आता हा मोठा कशाने? ज्ञानानं मोठा, विद्वत्तेनं मोठा, व्यासंगानं मोठा, अनुभवानं मोठा. गुरु म्हणजे मोठा, हा एक अर्थ झाला. म्हणजे दुसरं गुरु म्हणजे जो लघु नाही तो, आणि तिसरा अर्थ जो लघुलाही गुरु करतो तो. अर्थात गुरुदेव रांगडे असं म्हणतात की दैवी सत्य ज्या मानवी माध्यमातून अनुभवायला येतं त्याला गुरु असं म्हणतात. मग गुरु काय करतो? तर गुरु शिष्याच्या अंतःकरणातल्या ज्या ऊर्जा आहेत ह्या ऊर्जा जाग्या करतो. त्याला नवं काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा देतो. त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम असा होतो की आपल्यातलं जे पशुत्व आहे ते नष्ट होतं आणि आपल्यामध्ये देवत्वाची स्थापना होते. थोडक्यात गुरु काय करतो? नराचा नारायण करतो किंवा पुरुषाला पुरुषोत्तम बनवतो. अर्थात गुरु परंपरेचं कार्य कोणतं? तर गुरु परंपरेने हेच काम केलं की सर्वसामान्य लोकांना त्यांची आत्यंतिक दुःखातून मुक्तता करणं आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती करून देणं. आता गुरुची लक्षणं सांगतात. श्रोते हो, गुरुची पुष्कळ लक्षणं आहेत आणि ती आपल्याला सहज समजण्यासारखी आहे. ती लक्षणं फक्त सांगतो. गुरु हा आत्मज्ञानी असतो. आत्मज्ञान म्हणजे काय? समर्थाने असं म्हणलंय, पहावे आपणाशी आपण या नामे ज्ञान. आपण आपल्याला पाहणे, आपण आपल्यात डोकावू. आपल्याला दुसऱ्याच्या घरात डोकावण्याची फार सवय झाली. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा एक संकल्प आपण केला पाहिजे की हे आत्मज्ञान आपल्याला झालं पाहिजे. हे आत्मज्ञान म्हणजे आपण आपल्यात डोकावलं पाहिजे. तेव्हा आत्मज्ञानी असतो गुरु, ब्रह्मज्ञानी असतो गुरु,
साक्षात्कारी असतो, निस्पृह असतो, निरहंकारी असतो, नीती संपन्न असतो, शील संपन्न असतो, वैराग्यशील असतो, सर्वज्ञ असतो, सर्वसाक्षी असतो, सर्वसमावेशक असतो, सर्वशक्तिमान असतो. त्याला शिष्याच्या उद्धाराची तळमळ असते आणि तो शिष्याच्या उद्धारासाठी चंदनाप्रमाणे देह झिजवितो. अशा रीतीनं गुरु हा श्रोत्रिय, श्रोत्रिय शब्दाचा अर्थ होतो सगळ्या शास्त्रांचा त्याचा अभ्यास असतो. गुरु हा श्रोत्रिय असतो, गुरु हा ब्रह्मनिष्ठ असतो आणि गुरु हा दयाळू असतो. तर या लक्षणांच्या मध्ये फक्त एक दोन लक्षणांच्या बद्दल थोडस होतं. तर आपल्या भक्ती परंपरेमध्ये एक आचार्य होऊन गेले, त्यांचं नाव रामानुजाचार्य. त्यांचे गुरु महात्मा गांधी. पूर्वी असं होतं की 12 वर्ष झालं की गुरुकुलामध्ये जायचं, तिथे 12 वर्ष राहायचं आणि ते शिक्षण घेतल्यानंतर मग तुला काय करायचं ते कर, लग्न कर, प्रपंच कर, नाहीतर आणखी साधू होय, काही अजून काही, तुला रस्ता मोकळा. तर अशा रीतीनं हे जे रामानुजाचार्य होते, यांचं गुरुकुलाचं शिक्षण पूर्ण झालं. महात्मा गांधींनी त्यांना जाताना त्याच्या उद्धाराचा, कल्याणाचा मंत्र दिला. मंत्र गुरुमंत्र त्यांनी कानात सांगितलं आहे. आणि मग ते आश्रमाचे बाहेर पडले आणि त्यांचे चरित्र कसं सांगतात, भारतभर लिहिले ते. आणि सगळ्यांना प्रत्येक गावाचे विश्व जायचे आणि मोठाने ओरडायचे, बघो या इकडं, मी काय सांगतो ते आहे का, मी तुम्हाला महत्वाचं सांगणार आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये, संसारामध्ये सुख हवं, तुम्हाला आनंद हवा, तुम्हाला ईश्वराची भेट हवी आहे, मग मी तो मंत्र तुम्हाला देतो, त्याप्रमाणे त्याचा जप करा. आणि मग त्यांनी ओम नमो नारायण हा मंत्र त्यांना दिला. सगळा भारतभर त्यांनी प्रचार केला. गांधीच्या कानावर ही गोष्ट केली, त्यांनी बोलावून घेतलं की हे काय प्रकार तू केलं. आणि मग त्याने सांगितलं, तुम्ही हा जो मंत्र मला कानात दिला होता, मी तो उघडपणे सांगितला. अरे त्यावेळी सांगितलं होतं पथ्य की हे मंत्र सांगू नको कोणाला, आणि जर सांगितलं तर काय होईल हे सांगितलं होतं. हो सांगितलं होतं. काय सांगितलं त्यांनी, जर तू हा मंत्र उघड केला तर तू नरकात जाशील. आणि असं एवढं सांगून सुद्धा तू खुशाल हा गुरुमंत्र सगळ्यांना सांगितला, तुला नरकात जायची भीती नाही वाटली का. तेव्हा गांधींनी उत्तर दिलं, सगळ्यांचं कल्याण होणार असेल, सगळ्यांना भगवंताची प्राप्ती होणार असेल, मी नरकात गेलो तरी चालेल. म्हणजे याच्यातून शिष्याच्या उद्धाराची कशी तळमळ आहे. आणि एवढंच नाही तर गुरु शिष्यासाठी कसा देह झिजवितात हे लक्षण आपल्याला प्रामुख्याने मला याच्यातून सांगायचं. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न केव्हा होतं, तर ती वयात आल्यानंतर. याला एक शब्द आहे पहा, उपवरता येणं. तर शिष्य सुद्धा उपवर झाला पाहिजे, साधक सुद्धा उपवर झाला पाहिजे. साधक उपवर होणं म्हणजे काय, तर आपल्याला संत भेटले पाहिजेत, आपल्याला गुरु भेटले पाहिजेत, आपल्याला देव भेटला पाहिजे, आपलं कल्याण झालं पाहिजे असं वाटायला लागलं. आणि ही उपवरता साधकामध्ये, शिष्यामध्ये यावी म्हणून गुरु प्रयत्न करीत असतात. आणि गुरुच्या प्रयत्नानंच तो शिष्य उपवर होतो. आता बा एखादी कुमारिका आहे, तिचं लग्न झालं की काय होतं, सौभाग्यवती होतो. म्हणजे काय होतं, ती कुमारिका राहत नाही, ती सौभाग्यवती होते. म्हणजे तिचं जे माहेरचं नाव आहे, नवऱ्याच्या घरी गेलं ते नाव बदलतं. अगोदर वडिलांचं नाव होतं, आता नवऱ्याचं नाव होतं. अगोदर वडिलांचं नाव होतं, आता नवऱ्याचं नाव येतं. पण यामुळे होतं काय, यामुळं त्या नवऱ्याचं एक नवीन नाव मिळतं, नवऱ्याचंही नाव मिळतं, आडनावही मिळतं. पण नवऱ्याचं जे काही वैभव आहे, ऐश्वर आहे, मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, ती पण मिळते ना. आणि तसंच जर या ठिकाणी गुरु काय करतो, शिष्याला आपलं जे काही आहे ते सगळं देऊन टाकतो. रामकृष्ण परमहंसांनी काय केलं, निरंजनाला शक्तिमान केला आणि आपलं सगळं देऊन टाकलं. आणि त्यामुळे ते विवेकानंद झाले, जगभर त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि रामकृष्ण बाजूला राहिले. शिष्य पावतो प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात.
मगाशी मी बोललो की एक दाणा गाडून घेतो तेव्हा शेकडो दाण्यांचं कणीस येतं. म्हणजे गुरु परंपरेनं प्राणपणे हे सगळं काम केलेले, निष्ठेनं काम केलेले, तळमळीनं काम केले. फार कशाला लांब जायचं. आपण जर 70-80च्या वयोगटातील असेल, आपण ज्या शाळेमध्ये शिकलो जिल्हा परिषद, ते शाळेचे शिक्षक आठवणार काय तळमळीने शिकवायचे. आज शिक्षण व्यवस्थेमध्ये पाहतो शाळा कॉलेजमध्ये काय चाललं, सगळं हरी. कारण मी शाळेच्या क्षेत्रामध्ये माध्यमिक शाळेमध्ये 37 वर्ष काम केले. त्या तुलनेमध्ये आज जर पाहिलं तर शाळा म्हणजे ज्ञानाचं दुकान झाले आणि संस्था चालक म्हणजे शिक्षण सम्राट झाले. तेव्हा कुठेतरी ही गुरु शिष्य परंपरा जे त्याचे लाभ आपल्या देशात झाले आज ती राहिली नाही. गुरुकुल मोडकळीत काढले होय. आम्ही आमच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा पहा, कधी तुम्ही कृपा ऐका, कधी कधी आमच्याकडे संस्कृत भाषा शिकवण्याची बंद केली होय. आमचे पोट छाडले, आमचे पाय तोडले. आणि ही संस्कृती, हे वैभव आम्हाला पुढे न्यायचंय. कसं न्यायचं हे चिंता आहे, चिंतेचा आणि चिंतनाचा हा विषय आहे. आता गुरु आणि आई यांच्यात तुलना करायची झाली, काय करता येईल. तर आई जन्म देते, गुरु जीवन देतो. आई जग दाखवते, गुरु जगदीश दाखवतो. आई प्रपंच कसा करावा, प्रापंचिक कल्याण कसं होईल हे पाहते, तर गुरु त्याचं आत्मकल्याण कसं होईल, पारमार्थिक कल्याण कसं होईल हे पाहतात. आई फक्त आपल्या मुलाचंच हित पाहते, पण गुरु असंख्य साधकांचं, शिष्यांचं कल्याण करतात. हा फरक. आई आईच्या ठिकाणी महत्वाची आहे, तिचं महत्व मला अजिबात कमी करायचं नाही. पण आई आणि गुरुवांची जर तुलना करायची झाली तर गुरु हा श्रेष्ठच आहे हे फक्त मला अधोरेखित करायचं आहे. त्यानंतर आता आपल्या जर शिक्षक आणि गुरु यांची तुलना करायची झाली तर लक्षात घ्या, शिक्षकाची पौर्णिमा नसते कधी. शिक्षकाचं काय असतं बरोबर, शिक्षकाचा दिन असतो. शिक्षक दिन साजरा आपण शाळेमध्ये होतो माहिती आहे, शिक्षक दिन 5 सप्टेंबरला साजरा होतो. तेव्हा शिक्षकांची पौर्णिमा नाही साजरी करतो, शिक्षकांचा दिन साजरा करतो. आणि गुरुचा दिन नाही साजरा होत, गुरुची पौर्णिमा साजरी होते. गुरु किती मोठा, देवापेक्षाही मोठा. ज्याला असं वाटते ना देव मोठा गुरुपेक्षा, तो पर्यंत असं समजायचं. बघा ना तुम्ही, कृष्णाचा जन्म अष्टमीच्या दिवशी झाला, रामाचा जन्म 9मीच्या दिवशी झाला आणि गुरुचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला. आहे की नाही बरोबर. अर्थात शिक्षक आणि गुरु यांच्यात तुलना करायची झाली तर शिक्षक हा त्याचं करिअर घडवतो, तर गुरु हा त्याचं कॅरेक्टर घडवतो, चारित्र्य घडवतो. शिक्षक हा त्याचं प्रापंचिक कल्याण करतो, गुरु हा त्याचं पारमार्थिक कल्याण करतो. त्यानंतर शिक्षक हा विद्यार्थ्याला ज्ञानाच्या अंगणात नेतो, तर गुरु हा साधकाला ज्ञानाच्या गाभाऱ्यात नेतो. शिक्षक हा काटकोन, त्रिकोण, चौकोन शिकवतो, तर गुरु हा जीवनाचा दृष्टिकोन शिकवतो. हृदयामध्ये काय चालतं हे शिक्षक शिकवतो. हृदयामध्ये काय चालतं, कसं चालतं हे शिक्षक शिकवतात, पण हृदयामध्ये काय चाललं पाहिजे हे गुरु शिकवतात. एक सांगू, एक गुरु असंख्य शिक्षकांचं काम करू शकतो, पण अनेक शिक्षक एका गुरुचं काम करू शकत नाही. म्हणजे शिक्षकांपेक्षाही गुरु मोठा आहे. म्हणजे बघा आता गुरु किती मोठा आहे, आईपेक्षाही मोठा, शिक्षकापेक्षाही मोठा, देवापेक्षाही मोठा. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गुरु शिष्यांची परंपरा सुद्धा खूप उत्तम लाभलेली आहे. अनेक गुरु शिष्यांचे डोळे माझ्या डोळ्यासमोरून तरळून जातात. प्रभू रामचंद्रांना देवाचे अवतार होते, पण मानवी रूप धारण केलं, त्यांना गुरु करावा लागला. वशिष्ठ ऋषी म्हणा, विश्वामित्र ऋषी म्हणा, श्रीकृष्ण देवाचे अवतार होते, पण त्यांना पण मानवी रूप धारण करावं लागलं, देह धारण करावा लागला, म्हणून त्यांना सांदीपनीच्या ऋषी आश्रमात जावं लागलं. म्हणजे देव जरी इथे आला मानव देहाच्या रूपानं, तर त्याला सुद्धा गुरु करावा लागतो. तर
त्याला ह्या काही पर्यायच नाही, ऑप्शन नाही काय. जीव म्हटलं की त्यांनी गुरु केलाच पाहिजे, त्याशिवाय त्याचे कल्याणच होणार नाही. अर्थात हे कल्याण म्हणजे प्रापंचिक कल्याण नाही, भौतिक कल्याण नाही. मी खूप शिकलो, मला चांगलं पॅकेज आहे, 2 फ्लॅट घेतले, 2 कार घेतल्या. अरे हे नाही, हे वैभव नाही, हे ऐश्वर्य नाही, ही संपत्ती नाही खरी, काही कामाची नाही, कारण आपल्यावरती येत नाही. तेव्हा आपल्याबरोबर आध्यात्मिक जी संपत्ती आहे ती मात्र आपल्याला अजिबात सोडित नाही. तेव्हा या गुरु शिष्याच्या ज्या जोड्या आहेत त्यामध्ये मग विवेकानंद आणि नरेंद्र असतील, आपला रामकृष्ण परमहंस असतील, त्यानंतर या ठिकाणी शबरी आणि तिचे गुरु मातंग ऋषी असतील, त्यानंतर निळोबा आणि त्यांचे गुरु तुकोबा असतील, त्यानंतर या ठिकाणी एकलव्य किंवा त्याचे गुरु द्रोणाचार्य असतील, किंवा नामदेव महाराज त्यांचे गुरु विसोबा टेकर असतील, माऊली त्यांचे गुरु निवृत्तीनाथ असतील, अशा अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या मनोरूपी डोळ्यासमोर तरुण जातात. त्यातल्या काही जोड्यांच्या विषयी माहिती सांगतो. तर ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ वडील बंधू पा आळंदीच्या धर्मपीठाने त्यांना सांगितलं की तुम्ही पैठणला जा, शुद्धीपत्र आणा. मजल दरमजल करीत ही भांडगी पैठणला तिथं रेड्याच्या तोंडून वेद वदवला. झालं. उच्च आसनावर बसलेली ही जी गुरुमंडळी बसली होती ना, त्यांची मस्तीच गेली, जिल्लीच मस्ती, तर त्यांना हे कधीच करता आलं नसतं. एका रेड्याच्या तोंडून वेद वदवणं ही काय साधी गोष्ट आहे का? ते भराभरा खाली उतरले आणि माऊलींच्या समोर ते लोटांनी घातलं आणि त्यांना शुद्धीपत्र दिलं. अर्थात त्यांनी माऊलींपुढे म्हणजे पण दिले. आणि मग त्यांची कीर्ती झाली, सर्वत्र कीर्ती झाली, प्रसिद्धी मिळाली माऊलींना खूप. आणि मग ते नेवाशाला प्रवरा नदीच्या काठी जे शंकराचं मंदिर आहे तिथे आज जो पैस खांब आहे तिथे आज मंदिर झाले. त्या पैस खांबात त्यांनी पाठ टेकवली. गुरु उच्च आसनावर निवृत्तीनाथ वडील बंधू बसले होते. एका बाजूला सोपान काका होते, त्यानंतर मुक्ताई होत्या आणि समोर हजारो लोक होते. माऊलींना ऐकायला पाहायला आले होते. माऊलींनी हा चमत्कार केला ना, रेड्याच्या तोडून वेद बदलला. चमत्कारेश्वर नमस्कार नाही करतो. आणि मग गुरुंनी सांगितलं, निवृत्तीनाथांनी सांगितलं, माऊली आता गीतेवर भाष्य करायची वेळ आली, कारण त्यासाठी तुमचा जन्म आहे, बाकी काही नाही. ते कार्य करण्यासाठी तुम्हाला हे जन्म दिला. आणि मग माऊलींनी गुरुच्या आज्ञेनुसार तिथे गीतेवर भाष्य केलं, ज्याला आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणतो, ज्याला आपण भावार्थ दीपिका म्हणतो. काय केलं त्यांनी? 700 श्लोकांची गीता 9033 ओव्यावर मध्ये त्याचं भाष्य. किती विस्तार केला त्यांनी. का एवढा विस्तार काय केला? जशी आई असते का, लहान पोरं खाण्याच्या बाबतीत आपल्याला ना फार किरकिर करतात. आत्ताची पिढी तिथे काही विचारूच नका. त्या आई बाबाचं 80% लोक ते लहान पोरच खातात, मोठे उस्तर ती फटीक होतात आई बाबा, इतका त्रास होतो, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. तेव्हा असं हे गीतेचं तत्वज्ञान तुम्हा सामान्य लोकांना कळावं म्हणून एवढं सुद्धा त्यांनी विस्तार केला. वयाच्या 16व्या वर्षी आणखी चमत्कार. वय 16 होतं माऊलींचं. जसे व्यास हे सर्वज्ञ होते तसे माऊली सुद्धा सर्वज्ञ होते. बरं, अगदी व्यासांच्या रांगेत पंक्तीला बसवायच्या लायकीचे आमची माऊली पण. आणि गीतेवर भाष्य करणं याबद्दल माऊलींनी तिथं म्हटलंय की एक वेळेला कल्पतरूच्या बागाच्या बागा निर्माण करता येतील, समुद्राचं पाणी गोड करता येईल, पृथ्वी सोन्याची निर्माण करता येईल, सगळे डोंगर पर्वत हे हिऱ्या माणक्या मोठ्यांचे करता येतील, पण गीतेवर भाष्य करता येणार नाही. मी ते केलं का? माझ्यावर माझ्या गुरूंनी कृपा केली. जसं तुकोबा म्हणले, आपल्या वेळे नाही मी बोलत, सख्या कृपावंत वाज्या त्याची. मी जी गाथा लिहिली ना ती मी नाही लिहिली, माझ्याकडून पांडुरंगाला ती लिहून घेतली. आज आपण बघतो एखाद्यानं यश मिळवलं. आता मी शाळेत होतो म्हणून सांगतो तुम्हाला, होता 10वी 12वीचे पोरं त्यांचे निकाल लागले आणि काही काही चांगले मार्क मिळाले ना की झालं, त्याच्या डोक्यात हवा गेलीच समजायची, त्याचे पाय जमिनीत काही राहिलेच नाही. आणि त्या जर कोणी विचारलं ना, अरे वा तुला खूप उत्तम मार्क मिळाले, मग मी अभ्यास नाही केला
आणि आपल्याला कमी मार्क मिळेल ना बरं हा शिकवणच नाही. म्हणजे आज सुद्धा आपण पाहतो यशाचं क्रेडिट आपण आपल्याकडे घेतो आणि आपण यशाचं आपल्या अनेकांच्या मातीत पडतो. माऊलीने तसं केलं. खरं माऊली असं म्हणलं नसतं की मी ज्ञानेश्वरी लिहिली. कोणी ऑब्जेक्शन घेतलं असतं का? बिलकुल नाही. पण माऊलीने सांगितलं 18व्या अध्यायामध्ये कोणी आहे बरं का, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले एथ माझे जे कुलले पायीकपण. मी तुमचा सेवक आहे, तुमची कृपा म्हणून मी हे करू शकलो, यात माझं काही नाही. आता मला सांगा निवृत्तीनाथाला काय गीतेवर भाष्य करता आलं नसतं का? करता आलं असतं, पण त्यांनी नाही केलं का? त्यांना आपल्या शिष्याला मोठं करायचं होतं. आज गुरु शिष्याचं नातं काय विचित्र झालं पाहिजे तुम्ही. गुरु हा लोभी झाला, शिष्य हा लालची झाला. म्हणजे किती त्याचा स्तर घटलाय हे लक्षात. आपल्याला अजूनही आपल्या लहानपणीचे गुरु आठवतात आणि त्यांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते, आपण मनोमन त्यांना हात जोडतो. माझं तर मी भांडण समजतो, मला प्राथमिक शाळेत माध्यमिक शाळेत आणि कॉलेजला सुद्धा उत्तम गुरु लाभले. हेच शिष्याच्या उद्धाराची तळमळ आणि त्यासाठी चंदनासारखा देह जिरवायचा. आज कुठं काय राहिले असं शाळा कॉलेजामध्ये पहा कशा गमती आहे. तेव्हा अशा पद्धतीनं या ठिकाणी अशीही ज्ञानेश्वरांची आणि निवृत्तीनाथांची गुरु शिष्याची जोडी. कुठेही अभिमान नाही, कुठेही गर्व नाही, मी केलं आज सगळं त्याच्यावरून सगळं भांडणं होतात. हे मी सुरू केलं, ते मी सुरू केलं. त्यानंतर दुसरी जी जोडी आहे अगदी अलीकडच्या काळातील सांग, त्यातलं एक उदाहरण जे आहे ते 1994चं आहे. त्यावेळी आपले राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा होते. 18 देशांचा दौरा होता. ओमानच्या राजाची भेट त्यांना घ्यायची होती. अगोदर त्यांचं विमान मस्कतच्या विमानतळावर उतरलं. त्यावेळेला काय गडबडी झाल्या, ओमानचे राजे महालातून बाहेर पडले, आपल्या गाडीपाशी गेले, दार उघडलं गाडीचं, गाडी चालू केली, ती गाडी थेट विमानतळापर्यंत आणली, एका ठिकाणी ती पार्किंग केली तिथं. तोपर्यंत राष्ट्रपतींचं विमान खाली आलेलं होतं. हे त्या विमानाच्या पायऱ्या चढून वर गेले विमानात. राष्ट्रपतींचा हात आपल्या हातात घेतला शंकर दयाळ शर्मांचा, त्यानं मोठ्या आदबीनं नमस्कार करून खाली उतरवलं, आपल्या गाडीपर्यंत गेलं, गाडीचा दरवाजा उघडला, राष्ट्रपतींना बसवलं आणि आपल्या महालात आणलं. ती पत्रकार मंडळी छान झाली, कारण ओमानच्या राजाने याच्या अगोदर कधीच असं केलं नाही. ज्याला इंग्रजी भाषेमध्ये प्रोटोकॉल म्हणतात, त्यांच्या काही मानमर्यादा असतात, लक्षात घ्या. त्या पाळल्या जातात. तेव्हा अशा रीतीनं त्या पत्रकारांना इतका अचंबा वाटला, हे काय प्रकार, काय हे सगळं विपरीत घडतंय. तेव्हा त्यांनी ओमानच्या राजांना दाखवलंच ते सगळं असं कसं काय घडतंय. तेव्हा त्यांनी सांगितलं शंकर दयाळ शर्मा हे माझे एकेकाचे गुरु आहेत आणि गुरुप्रती असणारं प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी माझे प्रोटोकॉल सगळं सोडून देतो. म्हणजे पहा गुरुप्रेम कसं असतं. आणि त्या मुसलमान कंट्रीतला एक राजा, त्याच्या मनात ही भावना आहे. अजून एक उदाहरण सांगतो, राष्ट्रपतीच सांगतो. कलाम साहेबांचं उदाहरण 2003ची घटना. आपल्या पुण्यामध्ये ते आले होते, राजभवनात उतरले होते आणि त्यांना आठवण झाली की आपल्याला पुण्यातलेच WB पटवर्धन नावाचे एक शिक्षक शिकवायला होते. आज आपण हमेशा पुण्यात आलो होतो, बरं होईल. जसं असं गमतीने सांगायचे की जेव्हा शिवसेनेची काही मंडळी सुरतला गेली तर त्यांच्या बायकांनी फोन केला, तुम्ही गेला ना आम्हाला साडे आणा. तसं राष्ट्रपती पुण्यात आले आणि त्यांच्या मनात काय विचारायला माहिती का, अरे आपले गुरु इथे आहेत, आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यायची. त्यांचा पिय होता खरे, त्याला सांगितलं की तू यांचा शोध घे, त्या डेक्कनच्या परिसरात कुठे राहतात, घेतला शोध, सापडून काढ. आणि त्यांच्या पुढे आदमीने उभे राहिले आणि सांगितलं
की तुमचे शिष्य आजचे राष्ट्रपती कलाम साहेब इथे आले, राजभवनात उतरले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की तुमच्या घरी येऊन तुमची भेट घ्यायची. आपल्यासारखे शिक्षक असतात तर टाळ्या उड्या मारल्या असत्या ना. हा, राष्ट्रपती माझ्या घरी येतात, वा 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 असं बोलतात. पण त्यांनी असं केलं नाही. त्यांनी सांगितलं त्यांना माझ्या घरी यायला नको, कारण ते राष्ट्रपती आहेत, राष्ट्राचे 1 नंबरचे नागरिक आहेत, ते माझे विद्यार्थी होते, आता नाही. म्हणजे पहा कशी आदर आहे गुरुची बघा. आणि सांगितलं की काय होईल, एखादा प्रश्न निर्माण होईल, ट्रॅफिक जाम होईल, कोणाला काही महत्वाची कामं असतील, पुण्यात आजारी पडत असेल त्याच्यावर व्यवस्थित उपचार होणार नाही, माझ्यामुळे सगळं होईल. म्हणून मी काय करतो, राजभवनातच त्याला भेटायला येतो. आणि गेलो दुसऱ्या दिवशी. कलाम साहेब खुर्चीत बसले होते, त्यांना वर्दी मिळाली, गुरु आले. तेजपुंज गुरु 80 वय झालेलं होतं, चेहऱ्यावर टवटवी होती. चांगलं कार्य केलं की अशी चेहऱ्यावरची टवटवी असते बरं का. चेहऱ्यावरची टवटवी प्रसन्नता म्हणजे समजायचं आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काम केलं, आपल्याला मनुष्यजन्मच मिळणार. तेव्हा अशा रीतीनं राष्ट्रपती पुढे चालत गेले, त्यांच्या पाया पडले, त्यांनी उठवलं. तुम्ही पाया कसं पडता, तुम्ही राष्ट्रपती आहात, नंबर 1चे नागरिक आहात, मला असे भाव नका तुम्ही पाया पडू. मग चौकशी केली. आपल्याला राष्ट्रपतीच्या या कार्यक्रम पत्रिकेमध्ये त्याचं शेड्यूल इतकं व्यस्त असतं की 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे होत नाही. पण अशा या कलाम साहेबांनी आपल्या गुरुला भेटण्यासाठी 30 मिनिटं जावयाला दिली होती. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. आणि नंतर एखादा दुसरा राष्ट्रपती असता तर त्यांनी आपलंच कौतुक केलं असतं, मी शास्त्रज्ञ, मला नासामध्ये मोठं पॅकेज मिळत होतं, मी नाही घेतलं ते, मिसाईल मॅन, मी राष्ट्रपती झालोय, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी अहंकाराला आपण बोललो असतो किंवा वाढलो असतो. पण हा कुठलाही भाव त्यांच्या मनात नव्हता. गुरु बोलत होते आणि ते ऐकत होते, लक्षात घ्या. आणि असं करत असताना गुरु जे बोलायचे ते फक्त यस नो यस नो एवढंच फक्त या ठिकाणी उत्तर द्यायचे, बाकी काहीही ते बोलत नव्हते बघा, लक्षात घ्या तुम्ही. तेव्हा ज्ञान हे बोलत असतं, शहाणपणे ऐकत असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे गुरु शिष्याचे संबंध कशा आहेत आत्ताच्या काळात सुद्धा, हे मुद्दाम तुम्हाला उदाहरण देतो. आणखीन एक उदाहरण देतो, ते थोडस जुनं आहे, 1910-11 या काळातलं. त्यावेळेला गामा नावाचा एक पैलवान होता. त्यानं एक कुस्ती केली पतियाळामध्ये. त्याचा जो प्रतिस्पर्धी बंद होता तो रशियन होता, झिस्पा हे त्याचं नाव. अर्थात या गामानं काय केलं, त्या रशियन मल्लाला अवघ्या 42 सेकंदात चितपट केलं आणि तो रुस्तुम ए हिंद झाला, तो गामा पहिला. आणि अशा या गामा पहिलवानाचं कौतुक करावं म्हणून बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे जे संस्थापक होते मदन मोहन मालवीय यांनी त्यांना बोलावलं आपल्या कॉलनीत. आम्हाला तुमचा सत्कार करतात, तुम्ही आमचा अभिमान आहात, तुम्ही आमच्या देशाची कीर्ती महान केली, तुम्ही रुस्तुम ए हिंद झाला. त्या मगरूर अशा त्या ताकदवान अशा मल्लाला तुम्ही अवघ्या 42 सेकंदामध्ये आसमान दाखवलं. आणि तो कार्यक्रम जेव्हा झाला तेव्हा मालवीजींनी इतकं काही त्यांचं कौतुक केलं. आता गामांना सुद्धा मालवीजींच्या कार्याबद्दल फार आदर होता बरं का, माहीत होतं नाही. ते इकडून ऐकायचे, इकडून सोडून द्यायचे. काय किती मोठ्या वर्षात आपल्या विषयी बोलतो, सारी कुस्ती जिंकली म्हणून. ऐकू दे बरं, बोलणं झालं का बघू. आणि मग त्यांचं भाषण संपलं, मग गामा पाहिला बोलायला उठले. मालवीजी तुम्ही माझं फार कौतुक केलं, मी काय नाही केलं त्या मानानं, तुम्ही फार लोक करता, तुम्ही गुरु लोक फार करता. मी काय केलं, माझ्यासमोर जो पहिला उभा होता त्याला मी आडवा केला, आणि तुम्ही जे विद्यार्थी आडवे असतात त्याला उभं करतात. जीवनामध्ये उभं करण्याचं काम तुम्ही केलं, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे. त्या पहिलवानांनी उत्तर द्यावं.
किती शहाणपणाचं उत्तर. तेव्हा अशा प्रकारच्या या गुरु शिष्याच्या संदर्भामध्ये काही तुम्हाला माहिती दिली गुरु शिष्यांच्या जोड्यांची. त्यानंतर आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे यायचंय. 6:15 चालेल का? तर गुरु महिमा हा अगाध आहे. हा गुरु महिमा वर्णन करणारी काही संतांची वचन आहेत, काही श्लोक आहेत की ज्यामधून हा गुरुचा महिमा, अगाध महिमा वर्णन केलाय, काय काय सांगितलंय. एक आपल्या नित्याच्या पठणातला श्लोक आहे, आपल्या तो 2-3 वेळा सहज. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. किंवा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलवचनम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. किंवा ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा. गुरु काय करतो? गुरुच्या मूर्तीचं ध्यान करावं, म्हणजे आपल्या ध्यानामध्ये नेहमी संसारातल्या गोष्टी आणू नयेत. गुरुची मूर्ती आपल्या ध्यानात असावी. त्यानंतर या ठिकाणी गुरुच्या पायांची पूजा करावी. त्यानंतर या ठिकाणी गुरुचं जे वाक्य आहे ते मंत्रासारखं मानावं. आणि जर तुम्हाला मोक्ष हवा असेल, तुमच्यावर गुरुची कृपा होणं आवश्यक आहे. गुरुकृपा तुमच्यावर झाली, तुम्हाला मोक्ष मिळेल. मोक्ष याचा अर्थ मोहातून क्षय म्हणजे सुटका, तुमच्या मोहाचा नाश होईल. आपण जीव आहोत, आपल्यामध्ये अनेक जन्माचे विकार वासना या आहेत साचून, आणि त्यामुळे आपला मोह खूप वाढलेला आहे. त्या मोहातून सुटका होणं म्हणजे मोक्ष. अजून एक त्याचा अर्थ होतो, 84 लक्ष योनीत आपण अडकलेला आहोत जन्ममरणाच्या चक्रामध्ये, याच्यातूनही सुटका होणं याला सुद्धा मोक्ष म्हणतात. आणि ते केवळ गुरु देतो. गुरु देतो म्हणजे काय करतो? हे सगळं काम भगवंताचं असतं. गुरु काय करतो? तुम्हाला भगवंतापर्यंत भक्त नेऊन पोहोचतो. तुमचं असं मन तयार करतो की भगवंताला सुद्धा तुम्ही आवडला पाहिजे, तुमच्यावर तो खुश झाला पाहिजे, आणि तुम्हाला तो मोक्ष त्याने देऊन टाकला पाहिजे आनंदात. अगदी खळखळ न करता, गुरु निवश लावला म्हणून नाही. तर अशा रीतीनं या ठिकाणी लक्षात घ्या, हरवुष्टे गुरुत्राता. हरी म्हणजे देव. एक वेळ देव शब्द आपल्यावर रुसला तर काही घाबरू नका. देवाचा रुसवा आपण काढू शकतो का? कारण आपल्या शीर्षस्थानी गुरु आहे. गुरु हा आपल्याला दीक्षा देतो, आपल्याला अनुग्रह करतो. म्हणजे काय करतो? तो आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतो आणि एक प्रकारचा आपल्याला आधार देतो, आश्रय देतो. त्याच्याही मनात तेच आहे, याला मी असं काही घडवणार आहे की हातात भगवंतापाशी जाऊन पडणार, परत जन्ममरणाच्या चक्रात नको. त्याच्यातून काहीतरी मानवतेचं कार्य, मातृभूमी संबंधी, समाजासंबंधी काहीतरी चांगलं काम घडलं पाहिजे, असा मी शिष्य घडलो. तर हरवुष्टा गुरुत्राचा. जर देव रुसला ना तर तुम्ही काही काळजी करू नका. देवाचा रुसवा राग गुरु काढू शकतो. अजून एक सांगू का? देवाच्या न्यायालयामध्ये तुमची आमची बाजू मांडणारा वकील म्हणजे गुरु आहे. हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये हे जे वकील लोक काम करतात, करोडोपती झाले होते, करोडोपती, इतके पैसे मिळले. आणि काय न्यायदान केलं त्यांनाच माहिती. आपलं डोकं तर पिकून जाईल. तेव्हा सांगायचा मतलब हा की जर देव रुसला तर या ठिकाणी गुरु त्याचा रुसवा काढू शकतो, पण गुरु रुसते नकश्यम. जर गुरुच रागवला तर देव सुद्धा त्याचा रुसवा काढू शकणार नाही. म्हणजे बघा कसा गुरु महत्वाचा आहे.
हे लक्षात घ्या. अर्थात याचं कारण काय? गुरु हा जो असतो ना, जसं संतांच्या बद्दल म्हटलं जातं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, तसंच हे गुरुचं. गुरु केवलम शिष्यस्य परम मंगलम. शिष्याचं कल्याण करणं यासाठीच फक्त या ठिकाणी गुरु असतात. अर्थात या गुरुच्या संबंधी अजून एक असं म्हटलंय की श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करू. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. म्हणजे माऊलींनी सुद्धा सांगितलं माझा जो उद्धार आहे तो गुरुकृपेनेच झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी सद्गुरूचं जे वचन असतं ना, ते वचन म्हणजे वेदांत आहे. वेदांत आहे याचा अर्थ काय? शास्त्राची प्रचिती आहे. सद्गुरूचं जे वचन आहे ना, तो सिद्धांत आहे. सिद्धांत आहे याचा अर्थ गुरुची प्रचिती. आणि गुरुचं वचन हे धादांत आहे, म्हणजे आत्मानुभूती, आत्मप्रचिती. आणि पुढे असं रामदासांनी म्हटले या तिन्हीची गुण तोची गुरु सुलक्षण. गुरुची लक्षणं त्याच्यात यांनी सांगितलेली आहे. सद्गुरु वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, म्हणून असं म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर या नृसिंह सरस्वतीने असं म्हटलंय की गुरुवाक्य मज कामधेनु, मनी नाही अनुमान. मला खात्री आहे, माझा विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे, गुरु ही माझी कामधेनु आहे. मग कामधेनुकडे मी काय मागेन? मला भगवंताची प्राप्ती हवी आहे, मला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका हवी आहे. आणि माझी खात्री आहे गुरु नावाची कामधेनु माझा हा हेतू नक्की साकार करेल. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीण देव तुझा नाही या जगती. किती गुरु महत्वाचा आहे हे पहा. किंवा गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, चारी मुक्ती दायक दाता उदार कल्प करू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. किती महत्वाचा गुरु आहे हे लक्षात. आपण जो संसार करतो हा एवढा सोपा समजू नका तुम्ही. नाकी नऊ येतात. तेव्हा गुरुवीनं कोण दाखविलं वाट. प्रपंचामध्ये तुम्हाला व्यवस्थित पार करायचं असेल हा भवसागर, तर गुरुशिवाय तुम्हाला कोणीही वाट दाखवू शकणार नाही. बाकी सगळं आपल्याला वाटेल लवकर, पण गुरु आपल्याला वाट दाखवी, रस्ता दाखवी, रस्त्यावर नाही आणणार, तो भगवंताची भेट घालून देईल. तेव्हा अशा प्रकारे गुरुवीनं कोण दाखविलं वाट. आयुष्याचा पथ हा दुर्गम, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट, गुरुवीनं कोण दाखविलं वाट. म्हणजे संसार करण्याच्या अशा प्रश्न समस्या निर्माण झाल्या. आता कसं होईल माझं पुढं? त्यांनी गुरुला शरण जावं, गुरु करावा आणि गुरुच्या शिकवणीचे उपदेश केला, त्याचं आचरण त्याप्रमाणे केलं की हा प्रश्न सुटतो. अर्थात म्हणून माणसानं ही जी गुरु वचनं असतात ती नेहमी आचरणात आणायची असतात. अहो डॉक्टरने आपल्याला सांगितलं की हा आजार झाला, ही औषधं घ्या, तुमचा आजार बरा होईल, आणि मग तरीच तो म्हणतो हो असं नाही करू, पथ्य आहे ते पथ्य पाळा. तेव्हा शिष्याला सुद्धा हे पथ्य फार महत्वाचं आहे. तेव्हा भगवंताची प्राप्ती आहे ना, ते सोपं आहे ना. त्यासाठी या ठिकाणी तुला गुरुनी दिलेली शिकवण ही आचरणात आणावं लागेल प्रामाणिकपणे, तरच हे शक्य आहे, नाही तर नाही. कधी कधी काय होतं, असं कधी कधी घडतं. कबीरानं एके ठिकाणी म्हटलं आहे की गुरु गोविंद दोहू खडे ताके लागो पाव. गुरु आणि देव जर एकाच वेळेला आले, आता आपल्या पुढे हे शक्य नाही, आपल्यामध्ये काय पात्रता आहे सांग ना. आपल्यापुढे माणूस नुसतं उभी राहतो, पण एखादा असा अधिकारी असतो, संत म्हणा, भक्त म्हणा, साधक म्हणा, की त्याच्या पुढे गुरु पण असतात आणि तेवढा देव पण येतो. तर त्याचा संभ्रम निर्माण होईल त्याच्या मनात, आधी पाया कोणा पण येतो. तेव्हा कबीराने त्याचं उत्तर दिलंय
बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बता. आधी तुम्ही गुरुच्या पाया पडा. का? कारण गुरुच्या कृपेमुळे तुमच्याकडे परमेश्वर आलेला आहे. म्हणून गुरु हा कसा महत्वाचा आहे. आणि म्हणून गुरु म्हणावा बळकट, त्याचे घडावे मनकट, त्याला विचारावे प्रश्न दोन, मी कोण आणि देव. गुरु आपला प्रपंच चांगला व्हावा म्हणून नका करू. आपलं आध्यात्मिक कल्याण व्हावं यासाठी गुरु करायचं असतं. आज बरेच शिष्य आपलं 2 नंबरचं सगळं धाकलं जावं म्हणून करतात. नाशिकच्या गुरुविषयी आपण ऐकले, काय काय कुठाने गेले त्यांनी. गुरु परंपरेला मी काळीमा लावला हो, लांछन आहे. तेव्हा अशा पद्धतीनं गुरु हा भूतकाळाचा दुवा आहे आणि भविष्यकाळाचा दिवा आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. एवढेच नाही तर या गुरुची जी गरज आहे, महत्व आहे, आवश्यकता आहे, त्याचं कारण असं आहे की तुम्हाला आम्हाला हा नरदेह मिळाला, तो दुर्लभ आहे. याचा अर्थ काय? परत परत मिळणारा नाही. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, मनुष्य जन्म अनमोल रे. तेव्हा हा जो नरदेह आहे तो दुर्लभ आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. परत परत मिळणारा नाही. त्यानंतर दुसरं नरदेह हा क्षणभंगूर आहे. याचा अर्थ काय? पाण्यावर बुडबुड येतात, निर्माण होतात, मोठे होतात, फटिशी फुटतात. तसं तुमच्या आमच्या देहाचा काही खात्री नाही. या कल क्या हो किसने जाना, किसने भी नहीं जाना. इतका तो क्षणभंगूर आहे, नश्वर आहे. आणि तो भगवंताच्या प्राप्तीसाठीच मिळालेला आहे. आणि आपलं म्हणून नेमकं इथंच पेंड खातं. आपल्याला असं वाटतं आपल्याला नरदेह हा प्रपंच करण्यासाठी मिळाला. तो काय म्हणतो? हा मग प्रपंच करण्यासाठीच मिळालाय ना. समर्थ म्हणले ना, प्रपंच मिळावा नेटवा. अरे बाबा, पुढचे एक चरण आहे ना त्याच्या, परमार्थ धरावा विवेका, हे सोयीस्कर तू सोडून देतो काय? म्हणजे प्रपंचाबरोबर आपल्याला परमार्थ करायचा आहे. मग आता काय होतं, एखाद्याला 12वीच्या परीक्षामध्ये किंवा ह्या ICS वगैरे IPS वगैरेच्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा, नीटच्या परीक्षा आहे, त्याच्यात MBBS वगैरे सगळ्या पुढे अधिकारी म्हणून कोणतरी समिती लोक म्हणून जिल्ह्याचे प्रमुख वगैरे, तर ह्या परीक्षा फार अवघड असतात. तशा देवाच्याही परीक्षा काय सोपे असतात का? देव सुद्धा ताऊन सोडून घेतो, हे लक्षात घ्या. आणि गुरु काय करतो, त्या शिष्याला असा काही तासावतो की तो बरं त्यावेळेला असं नव्हतं प्रश्नपत्रिका फोडायच्या. आता नीटच्या परीक्षा नीट फोडल्या जातात, करोडो रुपये मिळतात. आपल्या काळात शिक्षक थोबाड फोडून काढायचे असं काय म्हटलं, असे शब्द सुद्धा. प्रश्नपत्रिका फोडणं हे आता मी पण शाळेमध्ये होतो, कधी असं ऐकलं नाही. 1998 मी निवृत्त झालो, पण प्रश्नपत्रिका फोडली हे कधी मी ऐकलं नाही. आता सगळं सुरू झालं. शिक्षण व्यवस्था म्हणजे अगदी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय का. अब्जावधी रुपये त्याच्यावर खर्च केले जातात आणि तिथे काही घडत नाही. तेव्हा अशा रीतीनं असा हा नरदेह दुर्लभ आहे. म्हणून कबीर महाराज असं म्हणतात, कहत कबीर सुनबाई साधू, कहत कबीर सुनबाई साधू, बार बार नहीं आना, अपना हित कछु कर ले प्यारे, आखिर अकेला जाना. शेवटी आपल्याला एकट्यालाच जायचंय. एक गॅरंटी आहे. कोणती गॅरंटी? आपण मरणार. अगदी गॅरंटीने सांगतो. आणि ते सिकंदराच्या मध्ये असं सांगितलं होतं, सिकंदराला तो जगजेता झाला, खूप कमावलं त्याने. आणि अवघ्या 32 वर्षाच्या असताना शेवटच्या काळामध्ये शेवटी पाप केलं का, ते पाप आपल्या डोक्याला फार खाते. लक्षात, ते स्वस्त बसू देत नाही. पापाची फळं चाखायला गोड असतात,
पण पचवायला कठीण असतात. आणि म्हणून सर्वसामान्य जो मनुष्य आहे ना, तो नाकासमोरच चालतो, तो त्या भानगडीच पडत नाही. काही ना तुम्हाला ऐकतात माझं वाटतं. तेव्हा अशा पद्धतीनं त्या अलेक्झांडरने शेवटी तो इतका काही अस्वस्थ एवढं मिळून अलेक्झांडर दी ग्रेट जगत नेता. आता लोक जगत नेता नाही का? कारण त्यावेळेस जेवढं ज्ञात जग होतं तेवढंच तर काही जिंकलं होतं, त्यापेक्षा नंतरचं जग फार मोठं. पण त्याला इतका कशाला झाला की आपण काय केलं. म्हणून त्याने आपल्या शिष्याला सांगितलं की आता लवकर मरणार आहे आणि माझी किरडी बांधताना सगळं मला बांधून ठेवा, फक्त हात माझे उघडले कर. शिष्याने प्रश्न विचारला, असं का बरं? सगळ्या जगाला कळलं पाहिजे यांनी इतकं मिळवलं, पण बरोबर इतकं हाताने सांगितलं, आज मी खाली हात आता आहे, इसलिए खाली हातही जाता है. आपण म्हणू की शमशान में अलमारी नहीं होती और कफन को जेब नहीं होती, नेहमी लक्षात ठेवायचं. तेव्हा अशा पद्धतीनं या कबीराने असं म्हटलं, मग तू काय कर, जब तू आया जगत में, जब तू आया जगत में, जग हसे तू रोए, ऐसी करणी कर जा, ऐसी करणी कर जा, तू हसे जग रोए. यालाच म्हणतात याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आमच्या संतांनी, आमच्या गुरूंनी हेच सांगितलं होतं. आणि म्हणून गुरु आपण केला पाहिजे आपल्या उद्धार होण्यासाठी, जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका होण्यासाठी. अहो एखाद्याला तुरुंगात टाकलं, त्यांनी लाख भानगडी केल्या तरी सुद्धा त्याला असं वाटतं केव्हा मी तुरुंगात बाहेर पडेल. आपण तर या जन्ममरणाच्या तुरुंगात अडकून बसलोय. जग हे बंदिशाला, कुणी न येथे मला सांगला, जो तो पथ चुकलेला, जग हे बंदिशाला. आपण तुरुंगात आहोत, त्या तुरुंगातून सुटका झाली पाहिजे ना, जन्ममरणाच्या चक्रातून सुटला पाहिजे ना. आपण काही प्रयत्नच नाही करत. आणि मग आपली अवस्था काय होती, जन्माला गेला पाणी वाहता मेला. किंवा गुरु हा आपल्या जीवनात फार आवश्यक आहे. गुरु हा आपल्या जीवनातला मित्र आहे, मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या. आणि म्हणून गुरुने दिलेली शिकवण, गुरुने केलेला उपदेश आपण गिरवला पाहिजे. गुरुने दिलेला उपदेश गिरवला पाहिजे, तो जिरवला पाहिजे, तो मुरवला पाहिजे आणि मग मिरवला पाहिजे. तुम्हाला एक सांग का, 2G आला गेला, 3G आला, 3G आला गेला, 4G आला, 4G आला तोही गेला, 5G आला, पण एक असा जी आहे तो कधीही जाणार नाही, त्याचं नाव गुरुजी. त्याचं नाव गुरुजी आहे. तेव्हा लक्षात घ्या, त्रास असताना सुद्धा प्रामाणिक राहणे. म्हणजे एखादा असतो कर्मचारी की त्याला पैशाची गरज असते आणि त्याने खाल्लं तर त्याला मिळू शकतं, पण तो तसं करत नाही. म्हणजे त्रास असताना या ठिकाणी प्रामाणिक राहणं, संपत्ती असताना साधं राहणं, अधिकार असताना नम्र राहणं आणि राग आला असताना शांत राहणं, याला आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात. आणि ते गुरु करतो. हे आपलं आयुष्याचं व्यवस्थापन होण्यासाठी गुरु आपण केला पाहिजे, हे लक्षात घ्या. कधी काय करतो, मोबाईल असतो, मोबाईल असतो, त्याची बॅटरी, तो स्क्रीन असतो ना, तो दिसत नाही, पुसट होतं, याचा अर्थ तिथे लगेच येतं लो बॅटरी. आपण काय करतो, लगेच चार्जर शोधायचा प्रयत्न करतो, हमखास चार्जर सापडत नाही, आपण वैतागून जातो. आणि मग आपण काय करतो, आपल्याला कोणतरी सांगतो की पॉवर बँक आहे, मग आपण ती पॉवर बँक आणतो आणि मोबाईल चार्ज करून घेतो आणि ती समस्या सोडवतो. तसंच आपल्या जीवनाचा स्क्रीन, आपल्या आयुष्याचा स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवेल, तेव्हा लक्षात घ्या आपल्याला नातलग नावाचा चार्जर सापडणार नाही. आपल्याला त्यावेळेला अशा प्रकारचा हा पॉवर बँक वापरली पाहिजे, आणि ती तुमच्या आमच्या आयुष्यातली पॉवर बँक म्हणजे गुरु आहे. तेव्हा अशा प्रकारे आपण प्रपंच करतो आणि शेवटी इतके काही वाहवत जातो की अशी आपली अवस्था होते, आपण एकाकी पडतो. आपलं कोणी राहत नाही आपल्या बाजूला. कारण ज्या झाडाला फळं नसतात ना,
त्या झाडावर पक्षी सुद्धा थांबतात का? नाही, उडून जातात. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आपला उदो आहे. एकदा गरज संपला की डस्टबिन मध्ये तुम्हाला कधी फेकून देतील, काही करायचं सुद्धा नाही. असं आपलं जीवन आहे. आपल्याला वाटतं संसारामध्ये सुख आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तुझी शोधून पाहिजे. नाही, कोणी सुखी नाही. सुख पाहता जवळ पडेल, दुःख परत आहे म्हणे, अशी परिस्थिती आहे. आणि असं माहीत असून सुद्धा आम्ही असं का करतो? आमच्यामध्ये सुधारणा का होत नाही? आमचे डोळे का उघडत नाही? तुम्हाला सांगू का, एखादी गाय आहे, तिने जर कालवडीला जन्म दिला ना, तर त्या कालवडीचे डोळे जन्म झाल्यानंतर लगेचच उघडतात. त्यानंतर या ठिकाणी शेळी जी आहे, तिने एखाद्या कर्णाला जन्म दिला की 2 तासात त्या कर्णाचे डोळे उघडतात. त्यानंतर मांजरीने पिलाला जन्म दिला की तिचे पिलं, त्यांचे डोळे जन्मल्यापासून 6 दिवसांनी उघडतात. आणि कुत्र्याचे 10 दिवसांनी उघडतात. पण आपले लग्न झाल्यानंतर किती वर्षांनी उघडतात. मग काय उपयोग पडतो सांग ना? काही उपयोग नाही, वेळ निघून गेलेली असते. हे लक्षात घ्या. तेव्हा सांगायचं मतलब हा की आपल्याला गुरु फार आवश्यक आहे. आपले डोळे उघडले पाहिजे. आपल्याला हेही लक्षात आलं पाहिजे की आज आपली परिस्थिती अशी आहे, कोई हमदम ना रहा, कोई सहारा ना रहा, हम किसी के ना रहे, कोई हमारा ना रहा. असं हे येण्यापेक्षा अगोदरच सावध झालेलं बरं की नाही? आयुष्याचं नाटक हे असंच असतं. आयुष्याचं नाटक हे असंच असतं. प्रत्यक्षात आपण रंगमंचावर जाऊन जेव्हा नाटक पाहतो ना, तर ते नाटक खूप छान असतं. कलाकार चांगले असतात, त्याची कथावस्तू चांगली असते, अभिनय चांगला असतो, नेपथ्य चांगलं असतं, ते रंगमंच थिएटर चांगलं असतं. तिकीट जास्त घेतो तो बाब सोडून द्या, पण 2-3 तास आपले करमणूक होते. तसं तुम्ही म्हणाल की संसार हे नाटक, प्रपंच हे नाटक, अरे अरे अरे, त्याच्याबद्दल सांगू. प्रपंच ह्या नाटकाची सुरुवात आपल्याला कळत नाही कशी झाली, चुकून होते. आणि प्रपंच किंवा संसार या नाटकाचा शेवट बघण्याजोगा नसतो. आणि म्हणून उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं फक्त एवढंच असं म्हणावं लागतं की कुठेतरी आपण गुरुला विचारलं पाहिजे की सर्व सुखाची आशा जन्मविला, संसारामधून सुख मिळवणं, पैसे मिळवणं, अजून काय काय मिळवणं, याच्यात माझा जन्म केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, माझी सुटका व्हावी चक्रव्यूहातून जन्म होण्याचा काही प्रयत्न केला ना. आणि मग आपण गुरुला विचारलं, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत संत सज्जन, करा समाधान चित्त माझे. तेव्हा अशा पद्धतीनं या ठिकाणी असा हा गुरु याच्यासाठी आपण केला पाहिजे. आपला संसार चांगला व्हावा म्हणून नाही, तर आपला आध्यात्मिक प्रवास चांगला व्हावा, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका व्हावी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण एक केलं पाहिजे. जर आपल्याला गुरु असतील तर त्यांच्याकडे गेलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्यांच्या पाय लोटांना घातलं पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. पण त्याचबरोबर आपण आपला मागोवा सुद्धा घेतला पाहिजे जीवनाचा. आपण आतापर्यंत काय वागलो, कसं वागलो, त्याचा आढावा घेण्यास सुद्धा हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. तेव्हा अशा या गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत संबोधतो. नमस्कार.